राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सोलापुरात मोठ्या उत्साहात पार पडलं। अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर आणि ग्रामीण तसंच मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोर्डा यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडलं। सचिव अयूब नल्लामंदू यांनी कुराण पठण करून संमेलनास प्रारंभ केला। यानंतर डॉक्टर अजीज नदाफ यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून याचं थाटात उद्घाटन करण्यात आलं। संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला इथले सुप्रसिद्ध साहित्यिका लेखिका प्राध्यापिका डॉक्टर अजनबी युसुफ शेख या होत्या। या प्रसंगी स्वागताध्यक्ष सौ सुरैया जागीरदार, मुख्य संयोजक प्राचार्य इजा तांबोळी, प्राचार्य शकील शेख, अनिसा शेख, ॲडव्होकेट हाशम पटेल, मुस्लिम कबीर, कवी मुबारक शेख, सय्यद अलाउद्दीन आष्टी, सायराबानो चौगुले, रत्नागिरी खजिनदार हसीब नदाफ आदींची उपस्थिती होती। या सर्व मान्यवरांच्या हस्ते इंतेखाब फराश संपादित स्पंदन आणि इजा तांबोळी तसंच अयूब नल्लामंदू संपादित काव्यसंग्रह गुलदस्ता आणि खाजाबाई बागवान लिखित पाऊलखुणा, सायराबानू चौगुले लिखित वैचारिक कवडसे या काव्यसंग्रहाचं उत्साहात प्रकाशन करण्यात आलं। यानंतर बेन्नूर फाउंडेशनच्या वतीनं मुबारक शेख यांना फखरुद्दीन बेन्नूर स्मृती पुरस्कार तर फराश फाउंडेशनतर्फे प्राचार्य तांबोळे यांना समाजरत्न पुरस्कार आणि शाहिदा सय्यद यांना युगस्त्री फातिमाबी शेख साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यानंतर संमेलनाध्यक्ष अकोल्याचे डॉक्टर अजिनबी शेख म्हणाल्या, साहित्य समाजाचा आरसा असतो। समाजात जे काही घडतं तेच साहित्यात प्रतिबिंबित होतं। साहित्य हे खूप काही देतं, मात्र ज्या साहित्यात सत्य मांडण्यात येत नाही ते साहित्य समाजाला वाचू शकत नाही, समाजाला आरसा दाखवू शकत नाही आणि समाजात सकारात्मक बदल देखील घडवू शकत नाही, असं त्या म्हणाल्या। वंचित दलित महिलांना शिक्षण दिल्यामुळे मूल्ये दाम्पत्याला प्रचंड त्रास सहन करावा लागला। फातिमा शेख ही यापासून अलिप्त राहू शकल्या नाही। त्यांनी लोकांना शिक्षण देण्याचे काम चालूच ठेवले। दोघांनी एकमेकांचा साथ देत लोकांच्या विरोधाचा सामना केला। फुले दाम्पत्याने एकूण 18 शाळा काढल्या। शाळेचे क्षेत्र आकार झाले, मुली साक्षर होत गेल्या। विष्णुपंत भट्टे, वामनराव कराडकर, सगुणाबाई क्षीरसागर, फातिमाबाई शेख यासारख्या सहकारी शिक्षकांचा दरम्यान दुपारच्या परिसंवादात प्राचार्य शकील शेख यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांनी सहभाग घेतला। नसीम जमादार कोल्हापूर, हसीब नदाफ, अयूब नल्लामंदू, तहसीन सय्यद पुणे, निलोफर फणीबंद, रजिया जमादार अक्कलकोट यांनी स्त्री मुस्लिम मराठी साहित्यिकांची दिशा या विषयावर आपले विचार व्यक्त केले। सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ रईसा मिर्झा यांनी केलं। डॉक्टर हाशम पटेल लातूर यांच्या अध्यक्षतेखाली याचा समारोप झाला। यात मुस्लिम कबीर लातूर, कवी शफी बोल्डेकर यांनी आपले विचार व्यक्त केले। सूत्रसंचालन खाजाबाई बागवान यांनी केले तर आभार इंतेखाब फराश यांनी मानले। हे एक दिवसीय फातिमाबी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी मजहर अल्लोळी, अनिसा सिकंदर शेख, डॉक्टर मोहम्मद शेख, इक्बाल बागवान, अबूबकर नल्लामंदू, फारूक कोतकुंडे आदींनी परिश्रम घेतला।